निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे, म्हणून सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। प्रचाराच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन यात्रेचा शंख फुंकलाय। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आणि पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही यात्रा सुरू केली। या यात्रेतून भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे। रिंग रोडवरील मणियार ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली। पाहूया त्याबाबत सविस्तर वृत्त। म्हटले आता हे तांत्रिक दृष्ट्या कुठे मारण्याचं काम तुम्ही बंद करा। आमचे हे सर्व आमदार या ठिकाणी येऊन बसलेले आहेत। 3-3, 4-4 लाख लोकांच्या मधून, जनतेच्या मधून ही निवडून येणारी मंडळी लोकप्रतिनिधी आहेत। यांची कामं करण्यासाठी या गिरणा नदीवरती जे नियोजित बंधारे आहेत ते झाले पाहिजेत। मला कारण सांगायचं नाही, 15 दिवसाच्या आत एक फाईल क्लिअर करून माझ्याकडे आणायचं। आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो, 15 दिवसाच्या आतमध्ये त्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते फाईल दादांच्या समोर क्लिअर करून आणलं। आणि तेव्हा खऱ्या अर्थानं जी काही एक तांत्रिक अडचण ह्या 7 बंधाऱ्यांच्या संदर्भामध्ये मित्र होती, ती त्यावेळेला पूर्ण आम्ही करण्याचा प्रयत्न केला। सरकार बदलल्याच्या नंतर 4.5 वर्ष झाले, अजून टेंडर निघतं आहे, अजून टेक्निकल सँक्शन मिळायचं आहे, अशा पद्धतीची भाषा वापरत होते। आता इलेक्शन आल्याच्या नंतर वाटायला लागलं की आता लोक आपल्याला जाब विचारतील, जनता आपल्याला फिरू देणार नाही। तेव्हा कुठे बोलायला लागले की आम्ही आता 7 बंधाऱ्यांचं टेंडर मित्र काढतो आहोत। 4.5 वर्षात काय केलं? अरे बाबांनो, 4.5 वर्षाच्या सुरुवातीला, सरकार येण्याच्या सुरुवातीला जर तुम्ही हे टेंडर काढलं असतं तर निश्चितपणाने गिरणा पट्टा हा सुजलाम सुफलाम झाला असता। परंतु मित्र, यांची अपेक्षा सोडून द्या। आपल्याला सर्वांना कल्पना आहे, या राज्यामध्ये आता परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे। यांना आता जनता घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही तुम्हाला निश्चितपणाने आश्वासन देतो, दादांच्या नेतृत्वाखाली, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार येईल, त्या माध्यमातून पहिल्याच वर्षामध्ये या गिरणा पट्ट्यावरच्या बंधाऱ्यांचं काम निश्चितपणाने त्या ठिकाणी सुरू होईल। परवा परभणीचे पालकमंत्री तिथं आहेत, तिथं भाषण करत होते आणि त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला, कोणीतरी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं। शेतकरी माझा गरीब साधा सरळ माणूस, त्यांनी प्रश्न विचारला की साहेब, आमच्या मालाला भाव मिळत नाही, आमचा माल रस्त्यावरती फेकला जातो आहे, उत्तर काय द्यावं मंत्री महोदयांनी? जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांचा अवमान केला आणि त्यांनी सांगितलं की चांगला भाव मिळत असताना सुद्धा शेतकऱ्यांचं रडगाणे हे चालूच असतं। काय परिस्थिती आहे? अरे बाबा, तुमचं आमचं रक्त जर सळसळायला लागेल तर आपण यांना घराच्या बाहेर सुद्धा निघू द्यायला नको पाहिजे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जर करतील तर यांना चौकामध्ये आपण धरलं पाहिजे, चौकामध्ये मारलं पाहिजे। काय तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करतात? लाज वाटली पाहिजे, मनाची जनाची वाटली पाहिजे की ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती, ज्या शेतकऱ्याच्या घामावरती तुम्ही पोट भरतात, ज्या शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राज्यामध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसतात आणि ह्या शेतकऱ्याची तुम्ही थट्टा करतात। मित्रो, जाब विचारला पाहिजे। आणि मी तुमच्या सोबत आहे। या धरणगाव तालुक्यात आणि ग्रामीण भागामध्ये जेव्हा जेव्हा गुलाबराव पाटील फिरतील, त्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी जाब विचारा, त्यांना प्रश्न विचारा की बाबा, पहिल्या निवडणुकीला, दुसऱ्या निवडणुकीला तुम्ही उभे होते,
त्यावेळेला सांगायचे मी सालदार आहे, मी सालदाराचा मुलगा आहे, मला तुम्ही सांभाळून घ्या, माझ्या पदरात मत टाका. आता काय परिस्थिती आहे? सालदार मालदार झाला की नाही? सालदार मालदार नाही तर मालदार काय तर करोडपती मित्र झालेला आहे. आणि करोडपती झाल्याच्यामुळं अशा पद्धतीची भाषा आपले मंत्री महोदय मित्र करायला लागलेत. आज मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय सर्व नेते मंडळींना या ठिकाणी बोलायचं आहे. दुष्काळाची परिस्थिती होती. तुम्ही आपण सर्वजण जिल्ह्यामध्ये मतदारसंघात फिरत होतो. त्यावेळेला सुद्धा कोणत्याही मंत्र्याला घाम फुटला नाही. गिरीश भाऊंच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या अगोदर उपोषण केलं होतं. 7,000 रुपये कापसाला भाव दिला पाहिजे. 15 दिवस उपोषणाला बसलेत. हजारोच्या संख्येने शेतकरी आणि नागरिक बंधू भगिनी त्या ठिकाणी आलेत. खोटं आश्वासन दिले, आमचं सरकार आलं तर आम्ही 7,000 रुपये भाव देऊ. सरकार बदललं आणि काय पदरात पडलं? मागच्या वर्षी 4,500 ते 4,500 रुपये भाव होता. या वर्षी 5,000-5,500 रुपयाच्या वरती भाव नाही. आणि म्हणून मित्र, तुम्हाला आपल्याला आता विचार करण्याची आवश्यकता आहे की हे खोटं बोलणारे जे राज्यकर्ते आहेत यांना धडा शिकवला पाहिजे, यांना घरी पाठवलं पाहिजे. हा निर्धार करण्याच्यासाठी ही संघर्ष परिवर्तन यात्रा या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. आपण सर्वांनी या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आपण इथं आल्याच्या नंतर आपल्या गावागावामध्ये या पद्धतीचा निरोप देण्याचं काम करा. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे आणि विधानसभेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून द्यावेत, हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. निर्धार परिवर्तनाची यात्रा ही रायगडावरून सुरू झाली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन महाडच्या चौदार तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा या महाराष्ट्रात सुरू झाली. आज जळगाव मध्ये आली आहे आणि या जळगाव शहरामध्ये आपण सर्वांनी अभूतपूर्व या सभेनी यात्रेचं स्वागत केलं. ज्या दिवशी 10 तारखेला ही यात्रा चालू झाली, मुंबईच्या एका पत्रकार मित्रांनी मला विचारलं की ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आपण रायगडवरून का चालू करता? निर्धार परिवर्तनाच्या यात्रेची पहिली सभा तुम्ही महाडहून का चालू करता? तुम्हाला ही निर्धार परिवर्तनाची यात्रा नाशिकहून चालू करता आली असती, औरंगाबादहून करता आली असती, पुण्याहून करता आली असती, मुंबईतून करता आली असती, नागपूरहून करता आली असती. मी त्या माझ्या पत्रकार मित्राला उत्तर दिलं की या हिंदुस्थानामध्ये दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात पहिल्यांदा जर कुणी परिवर्तनाची लढाई लढली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली. म्हणून आम्ही अगोदर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाला मानाचा मुजरा घातला, महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि निर्धार परिवर्तन यात्रेला चालवत केली. महाडला चौदार तळ्यावर ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही वंदन केलं, या हिंदुस्थानामध्ये 19व्या शतकात सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात, मनुस्मृतीच्या विरोधात या देशात परिवर्तनाची चळवळ लढाईमध्ये कुणी रूपांतरित केली असेल
तर ती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून महाडवून त्यांना वंदन करून ही निर्धार यात्रा परिवर्तनाची आम्ही चालू केली. मला असं वाटलं होतं की कदाचित मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा या 5 राज्याच्या निकालानंतर मोदी साहेब ही ऍडव्हर्टाईज बंद करतील, पण आणखीनही बंद झालेली नाही आहे. परिवर्तन यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यातल्या 9व्या सभेत आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो. देश बदल रहा है. हे मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानहून आपल्याला लक्षात आलं, पण या परिवर्तन यात्रेमुळं महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र राष्ट्रवादी माय होतंय, हे मात्र विश्वासाने आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं. 2014ची लोकसभेची निवडणूक संबंध देश परिवर्तनाच्या वाटेवर होता. युपीएच्या विरोधात पर्याय कुठला? हे जनतेच्या समोर नव्हतं. भाजपने नेमकं एक ओळखलं. गुजरातच्या विकासचं मॉडेल देशाच्या समोर उभं केलं. गुजरातचा विकास कोणी केला? तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी केला. हे पुढे केलं आणि काही दिवसामध्ये 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना घोषित केले. आठवा तो काळ, आठवा त्या सभा ज्या मोदींनी या देशाच्या प्रधानमंत्री पदाचं उमेदवार म्हणून जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन घेतल्या, देशभर घेतल्या. एक व्यक्ती देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता. ते स्वप्न होतं अच्छे दिन. आता मात्र 4 वर्ष 7 महिन्यानंतर अच्छे दिन जरी कुणी म्हणलं एक तर समोरचा माणूस हसतो, नाही तर शिवी घालतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही आम्ही या अच्छे दिनची चेष्टा केलेली सोडून द्या, पण केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री जे नरेंद्रभाई मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, या महाराष्ट्रातले दिग्गज माननीय नितीनजी गडकरी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले. 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. आमच्या पत्रकार मित्रांनी कदाचित ती मुलाखत पाहिली असेल. मुलाखत चालू झाली. वार्ताहर प्रश्नावर प्रश्न विचारत होता. शेवटी वार्ताहरांनी एक प्रश्न नितीनजींना विचारला. नितिन जी, क्या आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले? नितीन जी ने उत्तर दिलं. ते म्हणले अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है. मैं आज जळगावकरांना विचारायला आलो आहे, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? जरा थंडी आवाज जोरात निघाला पाहिजे. नहीं. क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? आता जरा बरं वाटलं. थोडी गरमी आली, थोडीशी. शेवट हात मोकळे होतील एवढं गरम नक्कीच करणार. या सभेतून हा शब्द माझा तुम्हाला. आजच्या दिनच्या नावावर फसवला. त्याच वेळेस त्याच सभेच्या माध्यमातून मोदी साहेब देशाच्या 125 कोटी जनतेला म्हणायचे, मी विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा, इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. हाय का इथे एखादा खातेदार 15 लाखाचा? 15 लाखाच्या नावावर आपल्याला फसवलं. 15 लाख तर आपल्या खात्यावर आले नाहीत, पण आणखीनही असे काही मोदी भक्त या देशात, या राज्यात आहेत
ज्यांनी जनधन योजनेमध्ये खातं उघडलेलं फुकट, असे काही लोक, त्यांना असं वाटतं शेवट का होईना आचारसंहिता लागायच्या अगोदर 2 दिवस का होईना, भलेही 15 लाख नाही 5-25,000 मोदी नक्कीच आपल्या अकाउंटला झाली. 15 लाखाच्या नावावर फसवलं. दोन 2014च्या त्या काळात टीव्हीवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेची जाहिरात असायची महागाईवर, रेडिओवर असायची, वर्तमानपत्रात आपण वाचलेली आहे, बहुत हो गई महंगाई की मार. अब की बार क्या आता गोंधळून मोदी सरकार. 2014ला ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे पांडुगुळ आपल्याला महागाई फार वाढली म्हणायचे. 60 रुपये किलोनी ज्या वेळेस डाळ या देशात मिळत होती, त्यावेळेस भाजप आणि सेनेचे लोक बहुत हो गई महंगाई म्हणायचे. ज्या वेळेस या देशात 450 रुपयांनी सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस भाजप आणि सेनेचे लोक म्हणायचे महागाईचा डोंगर फार वाढलाय. मी आज विचारायला आलोय तुम्हाला, आता कसं आहे? बरं चाललंय? 50 रुपयाचा पेट्रोल 81 वर गेलं. कदाचित 19 मध्ये जर या लोकसभेच्या निवडणुका नसत्या तर पेट्रोलनी 100 गाठली असती. आता साधा सोदा तुम्हाला हिशोब सांगतो, लगेच सभेत करत बसू नका, घरी गेल्यावर झोपायच्या अगोदर करा. 2014ला जर 50 रुपये लिटर पेट्रोल मिळत असेल आणि तुमच्यापैकी अनेक जणांकडे ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यांनी जर रोज 1 लिटर पेट्रोल आपल्या गाडीत भरलं आणि आज जर त्या पेट्रोलची किंमत 31 रुपये असेल तर तुमची 31 रुपयाचा फरक असेल तर तुमची मोदी साहेबांनी रोज 31 रुपयाला नीटनेटकी केलेली आहे. आता 4 वर्ष 7 महिन्याची दिवस किती गुणवले 31 रुपये, त्याचा हिशोब करा. हिशोब लागला आणि झोप लागली तर मला फोन करून सांगा झोप लागली. 450 रुपयाचा सिलेंडर 2014ला, आज सिलेंडरची काय किंमत आहे? आपण सिलेंडर वापरता, आता तर वकील बी बंद झाले, काल आकडे जाळं तर मला काय कळ ना. 1050 रुपये जर 450चा सिलेंडर आज 1050 रुपयाला झाला असेल, एका सिलेंडर माग जर 750 रुपयाचा फरक असेल तर घरी गेल्यावर आपल्याला जर महिन्याला 1 सिलेंडर लागत असेल तर 4 वर्ष 7 महिने किती महिने झाले गुणवले 750 रुपये. एवढ्याला मोदी साहेबांनी आपलं घर बुडविलंय याची लक्षात घ्या. आणि ही लूट ज्या व्यक्तीने केली, जो व्यक्ती 2014च्या निवडणुकीत संबंध देशाला म्हणत होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि दिवसा ढवळ्या तुमची ही लूट केली आहे, याचा विचार या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. कमरेला पिस्तूल पण लावला आणि पिस्तूल लावला आणि त्यांना पिस्तुल्या म्हणलं की राग येतो. आता पिस्तूल नाही लावला तर आम्ही कशाला म्हणू? मला कळालं नाही, या जिल्ह्याला 2 मंत्री आहेत. एक मंत्री पिस्तूल काढून वाघ मारायला मागे पडतो आणि दुसरा मंत्री म्हणतो की अरे तुम्ही मला वाघ मारायची अपेक्षा माझ्याकडून ठेवता आणि माझं खातं चिमणी मारायचं. म्हणजे एक कोण आणि दुसरा
खून. पण खरं सांगायचं झालं तर या जळगाव मध्ये जो विकास झाला ते पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून गुलाबराव देवकर साहेबांनी जो विकास केला तो विकास कोणीही केला नाही आणि आजही होत नाही. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या परिवर्तनाच्या लढाईत आपण सगळेजण सोबत या, एक होऊन परिवर्तन करू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. सर्व दूर चर्चा काय चाललेली आहे तर 540 कोटीचं राफेलचं विमान मोदी साहेबांनी 1670 कोटीला का खरेदी केली. लोकसभेमध्ये देखील मोदी साहेबांना त्याचं उत्तर देण्याची ताकद राहिली नाही. निर्मला सीतारामन नावाच्या संरक्षण मंत्र्यांना उत्तर द्यायला लावलं, ज्या उत्तरामध्ये राहुल गांधींनी विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं नव्हती. ठीक आहे, आपण समजू शकतो, पण आता नवी माहिती बाहेर आली आहे. आपल्या युपीएच्या सरकारने आपल्या वेळी जे ठरवलेलं होतं त्या एका विमानाची किंमत 540 कोटी होती. 136 विमानं घेणार होतो, भारतात तयार करणार होतो, त्यातली 100 विमानं. पण मोदी साहेबांनी मूळचा करार रद्द केला, नवा करार केला. त्याची किंमत 1660 का 1670 कोटी रुपये एका विमानाची झाली. 36 विमानं साहेबांनी खरेदी केली. अनिल अंबानीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्याचे स्पेअर पार्ट पुरवण्याचे 30,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट हे देण्याच्यासाठी नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला अशी देशभर चर्चा आहे. त्याचं उत्तर देशाला पाहिजे. त्याचंही उत्तर नाही. पण या सगळ्याची उत्तरं फ्रान्स मधून मिळायला लागलेली आहेत. ज्यावेळी करार झाला, नरेंद्र मोदींनी केला नवा करार, तेव्हाचा राष्ट्रपती फ्रान्सचा त्या राष्ट्रपतींनी सांगितलं की भारत सरकारने आम्हाला रिलायन्सच्या ऐवजी दुसरा कोणताही ऑप्शन ठेवला नाही. आम्हाला रिलायन्स कडूनच विमानं स्पेअर पार्ट पुरवण्याचं काम ह्यांनाच द्यावं लागेल, याच्याविषयी दुसरा पर्याय ठेवला नाही. ज्यावेळी पॅरिस मध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाने असं विधान केलं त्यावेळी जगभर लोकांची चर्चा व्हायला लागली. आता गेल्या 8 दिवसापूर्वी नवी माहिती आलेली आहे की आपल्या भारतानं खरेदी केलेलं विमान F3R अशा जातीचं किंवा F3 थर्ड वर्जन आहे म्हणा. अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दिवसात फ्रान्स सरकारने देखील त्या डसॉल कंपनीकडे नवी ऑर्डर विमानांची दिली. फ्रान्स सरकारने नवी विमानं खरेदी करण्यासाठी जी ऑर्डर दिली त्या ऑर्डर मध्ये नवं जातीचं, चांगल्या जातीचं नवं मॉडर्न वर्जन F4R हे नवं वर्जन खरेदी करायचा फ्रान्स सरकारने निर्णय घेतला आणि त्याची किंमत 570 कोटी. जर फ्रान्सच्या सरकारची किंमत ही 570 असेल तर नरेंद्र मोदींचा 1640-1660 कोटी रुपयाचा जो काही व्यवहार त्यांनी केला त्याला नरेंद्र मोदींना या देशाला उत्तर द्यावं लागेल. नरेंद्र मोदी हा विषय बोलत नाही. आज आपल्या देशाच्या समोर न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणाऱ्या माणसाचे पितळ उघड पडायला लागले हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. देशातल्या 5 राज्यात पराभव झाला भाजपचा. नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसही घाबरलेले आहेत. सत्ता परत येणार नाही याची खात्री व्हायला लागली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी आता पाहिजे ती आश्वासनं द्यायला लागलेले आहेत. आमच्या राज्यात मुख्यमंत्री देखील पाहिजे ती आश्वासनं द्यायला लागली आहेत. वेगवेगळे समाज आपल्यापासून दूर गेलेले आहेत म्हणून अण्णाभाऊ साठे महामंडळाला एवढे पैसे देतो, 5 वर्षात 5 कोटी रुपये देतो, 10 वर्षात 10 कोटी रुपये देतो. 20 वर्षात 20 कोटी रुपये देतो. 30 वर्षात 30 कोटी रुपये देतो. 40 वर्षात 40 कोटी रुपये देतो. 50 वर्षात 50 कोटी रुपये देतो. 60 वर्षात 60 कोटी रुपये देतो. 70 वर्षात 70 कोटी रुपये देतो. 80 वर्षात 80 कोटी रुपये देतो. 90 वर्षात 90 कोटी रुपये देतो. 91 वर्षात 91 कोटी रुपये देतो. 92 वर्षात 92 कोटी रुपये देतो. 93 वर्षात 93 कोटी रुपये देतो. 94 वर्षात 94 कोटी रुपये देतो. 95 वर्षात 95 कोटी रुपये देतो. 96 वर्षात 96 कोटी रुपये देतो. 97 वर्षात 97 कोटी रुपये देतो. 98 वर्षात 98 कोटी रुपये देतो. 99 वर्षात 99 कोटी रुपये देतो. 100 वर्षात 100 कोटी रु
मराठा समाजाच्या महामंडळाला अण्णासाहेब पाटील महामंडळाला एवढे पैसे देतो, ओबीसी महामंडळाला एवढे पैसे देतो, अशा घोषणा आपल्या सगळ्यांच्या पेपरमध्ये यायला. 4.5 वर्ष या देशात या राज्यात तुमचे हात कोणी धरलेले? का तुम्हाला हे सगळे समाज आठवले नाही? तुम्हाला पुढच्या 3 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आणि त्याच्याबरोबर जमलं तर विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि म्हणून या राज्यातल्या जनतेला दिवा स्वप्न दाखवण्याचं काम देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करायला लागलेले आहे. केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी वेगळं नाही करत. त्यांनी तर आधी एकदम मोठी उडी मारली. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 10% लोकांना, सवर्ण असणाऱ्या, आर्थिक मागास असणाऱ्या 10% लोकांना मी आरक्षण देतो. आम्हाला आनंद वाटला, आम्ही त्याचं स्वागत केलं. आमचा कुणाचा विरोध असण्याची गरज नाही. त्यापेक्षा जेव्हा जेव्हा आरक्षण 10% असो, 15% असो, 16% असो वर जातं, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतलेला आहे, ज्याची माहिती 2014ला नरेंद्र मोदी कोणत्या शब्दात देतात ते जरा तुम्ही ऐका. सभी राजनीतिक दल चुनाव के समय 2%, 5% आरक्षण बांटते थे, चुनाव जीतते थे. सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया, सुप्रीम कोर्ट ने कहा कि 50% से अब आगे किसी को कोई आरक्षण बढ़ाने का हक नहीं है. पूरे हिंदुस्तान में अब 50% पर कैप लग गया है, उसके आगे कोई सरकार जा नहीं सकती, सुप्रीम कोर्ट ने कहा. अब किसी को भी आगे बढ़ना है तो उसमें से कोई न कोई बेईमानी करनी पड़ती. लालू जी, पुढचं होऊ दे ना, सोनिया जी और भी कुछ राजनीतिक दल वो क्या करने जा रहे हैं आपको मालूम है? मैं दलितों को पूछता हूं, मैं महादलितों को कहता हूं, मैं पिछड़ों को कहता हूं, अति पिछड़ों को कहता हूं. नरेंद्र मोदी स्वतः सांगतायत 2014ला की 50%च्या वर सुप्रीम कोर्ट आरक्षण होऊन जाऊन देत नाही. आणि तेच नरेंद्र मोदी पायाखालची वाळू हलायला लागल्यावर या देशातल्या लोकांची दिशाभूल कसं करतायत यासाठी मी हे आपल्याला ऐकवण्याचं काम केलं. आम्ही सरसकट कर्जमाफी मागितली. हल्लाबोल मध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आलो. देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी काही सरळ दिली नाही. सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची भूमिका होती. पण देवेंद्र फडणवीसांचं सोडा, नरेंद्र मोदी काय म्हणतील तेवढं ऐका. कि मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. आता मला सांगा की किती माणसांनी खोटं बोलायचं? आज निर्धार परिवर्तन दसराने राष्ट्रवादी सत्ता आला करता गेले 4.5 वर्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये युतीचं सरकार आणि एनडीएचं सरकार. नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये, देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये कारभार करतात. आम्ही 15 वर्ष कारभार केला. जनतेने आम्हाला नाकारलं. लोकशाहीमध्ये या घटना घडतात आणि ते मान्य केलं आणि आमचा पराभव खुलेपणाने मान्य केला. 15 वर्षांनी त्यांना संधी आलेली होती. केंद्रात 10 वर्षात निवडून आलेली होती.
काम करायला संधी दिल्यानंतर पहिल्या 2-3 वर्षांनी पाहिलं कसं काम करतात, परंतु संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो, त्याच्यानंतर हल्लाबोलाच्या निमित्ताने फिरलो, आणि आता निर्धार परिवर्तनाचा या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्ही सगळेजण फिरतो. कसं करता फिरतो की माझ्या आधीचे अनेक वक्त्यांनी जे दाखले दिले, मोदी साहेबांनी देशाच्या 125 कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांच्या बद्दल आम्हाला सगळ्यात आदर आहे, त्याबद्दल बोलत असायचं काही कारण नाही, पण मोदी साहेब ज्या गोष्टी सांगतात आणि मोदी नाते वेगळी करतात हे काही आम्हाला पटत, आणि त्या जनतेच्या समोर त्या भांडाफोड करण्याच्या करता आम्ही त्या निमित्ताने आलेलो आहे. आपण जळगावच्या परिसरामध्ये राहता, लवकरच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता सुरू होईल. सध्या चुनावी जोडणे पुन्हा सुरू झालेले. माझा शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला कोणी राणी लावलेला नाही. देश आणि राज्य चालवतात असताना शहरातला नागरिक पण समाधानी असला पाहिजे, परंतु शहरातल्या नागरिकांना जे धान्य पुरवणारे शेतकरी, दूध पुरवणारे, भाजीपाला पुरवणारा, फळ पुरवणारा शेतकरी, हे पण समाधानी असलं पाहिजे. पवारसाहेब कृषी मंत्री या नात्याने उत्पादक करणारा आणि ग्राहक या दोघांचा ताळमेळ घालायचे. आज इथं मात्र तसं घडत नाही. आम्ही शेतकरी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलो आहे. मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्यात आले. जळगावच्या ग्रामीण मतदारसंघामध्ये 10,000 वस्तीच्या दानोड गावामध्ये आतापर्यंत 50% शेतकरी अजूनही बोंडअळीचं अनुदान मिळालं नाही, म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले. 250 शेतकरी उपोषणाला बसले. तुम्ही जाहीर करून त्यांना देत नाही, त्यांची चूक काय? त्यांचा हक्क आहे, तो मागण्याच्या करता ते बसलेले. परंतु त्या ठिकाणी माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपोषणाच्या गेले, सांत्वन न करता त्या शेतकऱ्यांना दमदाटी केली आणि उपोषण सोडण्याची धमकी दिली. मला कुस्ती खेळायला बोलवलं आहे का? समोरासमोर खेळा, धावपळ करू नका, अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही करता. रावसाहेब दानवे तिथं आमच्या शेतकऱ्यांना साले म्हणतात, हेही शेतकऱ्यांच्या बद्दल अपमानास्पद त्या ठिकाणी वक्तव्य करतात. अरे तुमची सत्ता आहे, एवढी कशी सत्तेची मस्ती आली? सत्तेची नशा चढली काय? हे फार तर टिकत नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो, कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. जनतेला जे वाटेल जनता उद्याच्या नाते करेल, परंतु एकदा बोलून गेलं म्हणजे कायमचं आपण राहणार असंही समजण्याचं कारण नाही. आज काय अवस्था? एकीकडे मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक करण्याचं काम थांबवलं जातं. ते काम करू नका असं सांगितलं जातं, आणि त्याच वेळेस एक निकाल असा येतो की डान्सबार बंदीच्या बद्दलच्या काही गोष्टी या तिथं मोठ्या केल्या जातात. स्वर्गीय आर पाटलांनी डान्सबार बंदीचा कायदा काढला. शेतकऱ्यांची मुलं, व्यापाऱ्यांची मुलं डान्सबार मध्ये जायची आणि तिथं पैसे उधळायचे, स्वतःच्या घराची, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा करायची नाही. अहो मजल इतक्यापर्यंत गेली की काही काही वळून टाकलेल्या मुलांनी पैसे राहिले नाही म्हणून स्वतःच्या आईला मारून टाकलं आणि तिच्या अंधाराचे दागिने घेतले आणि ते दागिने घेतले आणि पुन्हा डान्सबार मध्ये जाऊन ते पैसे उधळत बसले. बरेच लोक म्हणतात पोरगं कुठे? पोरगं डान्सबार मध्ये, आणि आईचा मुद्दा पाडून गेला. त्याकरता आर पाटलांनी हे सगळं आम्हाला मंत्रिमंडळाला सांगितलं आणि म्हणलं असं महाराष्ट्रामध्ये चालणार. आपण शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो, हे बंद झालं पाहिजे म्हणून त्यावेळेस कायदा केला. आमचं सरकार असेपर्यंत आम्ही डान्सबार सुरू होऊन दिला नाही. आता मात्र या नाकारत्या सरकारने सुरू केला.
शिवाजी महाराजांचं स्मारक मात्र स्थगित होतं, काम थांबवलं जातं आणि डान्स बार मात्र सुरू केला जातो. हेच भाजप शिवसेनेचा कारभार का? तुम्ही मुलांना मुलींना उद्ध्वस्त करायला निघाला, कुटुंब संपवायला निघाला, त्याच्याकरता तुम्ही निवडून गेला. याबद्दलचं उत्तर मिळत नाहीये. काहींनी आरोप केले केस सुरू होण्याचं कारण कुठेतरी तोडपाणी झालं, काहीतरी कुठेतरी पाणी मिळतंय, त्याच्यामुळे या घटना घडतात. त्याच्याबद्दल कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही. आमची मागणी आहे की ठीक आहे, काही बाबतीमध्ये त्याच्यात कुठली तुमची राहिली असेल, ते थांबवलं असेल आणि डान्सबार सुरू केलं असेल, पुन्हा कायदा करा. आम्ही समाजामध्ये त्याला पाठिंबा देऊ, कडक कायदा करा. परंतु नवीन पिढीला चुकीच्या रस्त्यावरून जाण्याच्या करता कोणी भाग पाडू नका, ही आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.